दिस इज अवर फर्स्ट अँड लास्ट डे इन गोवा. कारण मी कालच सांगितलंय की आम्ही दुसरीकडे जाणार आहे, गोव्यात आम्ही एकच दिवस राहणार आहे. तर आम्ही सकाळी चहा प्यायला गेलो होतो आणि तिथनं बाहेर पडल्या तिथे एक लकी ड्रॉ होता, फ्री लकी ड्रॉ. तर आमचा त्यामध्ये नंबर आला होता. दे वर टेलिंग दॅट की आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही जावा, तिथं तुम्ही हॉटेल बघा, फिरा, सगळं फक्त 1 तासाची कॉन्फरन्स असणार आहे, ती तुम्ही अटेंड करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा स्टे करायचं का नाही. आम्हाला स्टे करायला जमणारच नव्हतं कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जायचं होतं, आमचा दुसरा प्लॅन होता. तर आम्ही इथं आलो होतो म्हणजे की नुसतं त्यांची कॉन्फरन्स अटेंड करायला, कारण गोव्यामध्ये फिरायला पूर्ण दिवस होता आमच्याकडे आणि मी नेक्स्ट टाइम आलो तर इथं स्टे करू शकतो. आपण फक्त तेव्हा स्टे करू शकतो जर आपण यांचे मेंबर होतो, काय तर मेंबरशिप प्लॅन होते आणि तेच सगळं ते त्या कॉन्फरन्स मध्ये सांगणार होते. त्यांनी आम्हाला स्नॅक्स पण दिले होते आणि त्यानंतर मग त्यांनी इथली सगळी आम्हाला टूर दिली, स्टोरी सांगितली, हिस्ट्री सांगितली. सगळं प्रायव्हेट मूवी थिएटर, प्रायव्हेट पूल सगळंच होतं इथं आणि आम्हाला वाटलेलं 1 तास लागेल पण 3 पेक्षा जास्त तास लागले. सो आम्ही लगेचच बीचवर आलो. कॉन्फरन्स संपला. बीचवर जायचा प्लॅन कुठं 10:30 ते 12 असा होता आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलेलं की दुपारच्या 3-2:30च्या उन्हाला जायचं नाही बीचवरती, बिकॉज कारण जास्त ऊन असतं. आणि त्यानंतर मग आमचा तो प्लॅन पूर्णपणेच कॅन्सल झाला, त्यामुळे आम्हाला 5ला जावं लागलं. तर जे आम्ही करायला आलो होतो बीचवरती म्हणजे की रील्स करायला आणि फोटोज काढायला, ते आम्ही आधी काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही पूर्णपणे एन्जॉय केलं. मोबाईल सगळे बाजूला ठेवले.